मालिकेच्या येणाऱ्या लेटेस्ट भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जी ऐश्वर्या या मालिकेमध्ये विक्रांतचा खून केल्याप्रकरणी शर्वरीला दोषी ठरवत असते, ती स्वतःच या सगळ्यामध्ये अगदीच पूर्णपणे बुडालेली दिसत आहे. खरं तर या मालिकेमध्ये आता इंटरेस्टिंग टॉपिक जो आला आहे त्यामध्ये असं दिसत आहे की सौमित्र आणि जानकी बोलत असतात. जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी काय चाललंय तुमचं? तुमच्या चेहऱ्यावर असा विचार करण्यासारखा उपभाव का दिसतोय? त्यावर सौमित्र म्हणत असतो, जानकी बहिणी काही नाही. त्यावर जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी नक्कीच काहीतरी आहे, म्हणून तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय का? त्यावर सौमित्र म्हणत असतो, जानकी बहिणी तुला सांगितलं ना असं काही नाहीये, उगाच नको माझ्या मागे लागू. आता सौमित्र नेहमीसारखा बोलत नाहीये, म्हणजे नक्कीच सौमित्रच्या मनात काहीतरी चाललंय आणि तो सध्या तरी ते व्यक्त करू शकत नाहीये. म्हणून जानकी आता ऋषिकेशकडे जाते आणि ऋषिकेशला जाऊन म्हणत असते, ऋषिकेश सौमित्र भाऊजी काहीतरी लपवतायत. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, अगं जानकी त्याच्याकडे अनेक केसेस असतात, अनेक केसेस वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, त्यामुळे कोणत्या तरी केसचं त्याच्यावर दडपण आलं असेल, त्यामुळे तू त्याचा फारसा विचार करू नको. आता ऋषिकेश देखील आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीये असा विचार जानकीच्या मनात आलेला असतो आणि जानकीने थेट ऋषिकेशला टाळून समोरच असलेल्या सौमित्राकडे जात असं म्हटलेलं असतं, सौमित्र भाऊजी मला एक सांगा, तुम्ही मला तुमची मोठी वहिनी मानता ना? हे वाक्य ऐकल्यावर गोंधळलेला सौमित्र म्हणत असतो, जानकी बहिणी नेमकं काय म्हणायचं आहे तुला? अगं तूच आमची मोठी वहिनी आहेस. त्यावर जानकी म्हणत असते, हो ना, मग सांगा ना काय चाललंय तुमच्या डोक्यात किंवा मनात? त्यावर सौमित्र म्हणत असतो, माहीत होतं मला, शेवटी तू मला अशा प्रकारे येऊन विचारणारच. आणि अशातच आता जानकी म्हणत असते, वाटलंच मला, बोला लवकर काय चाललंय? त्यावर सौमित्र म्हणत असतो, जानकी बहिणी ऐश्वर्यावर फारसा विश्वास ठेवू नको. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी इथे ऐश्वर्याचा विषय कुठून आला? त्यावर सौमित्र म्हणत असतो, जानकी बहिणी मी वकील आहे आणि वकिलाच्या नजरेतून पाहिलं ना तर मला लगेचच कळतं कोण कसं येते. त्यावर जानकी म्हणत असते, म्हणजे? त्यावर सौमित्र म्हणत असतो, ती ऐश्वर्या दिसते तशी नाहीये, कारण मी तिला माझ्या नजरेतून पाहिलं तर मला लगेच समजलं विक्रांत खून प्रकरणात तिचा हात आहे. हे वाक्य ऐकल्यावर जानकी हादरते आणि म्हणत असते, सौमित्र भाऊजी तुम्ही ऐश्वर्याच्या विरोधात असं कसं काय बोलू शकता? हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सौमित्रला नेमकं काय बोलावं हेच समजत नसतं आणि अशातच आता मागून येणाऱ्या ऐश्वर्याला पाहून सौमित्र म्हणत असतो, वहिनी शांत हो, प्लीज काही बोलू नको. मागून ऐश्वर्या येते. हे ऐकून जानकीने तात्पुरता विषय फिरवलेला असतो, तेवढ्यात ऐश्वर्या पुढे येते. ऐश्वर्या म्हणत असते, जानकी हा सौमित्र आता काय बोलत होता? त्यावर जानकी आता विषय फिरवण्याचा प्रयत्न करत असते, पण तेवढ्यात ऐश्वर्या म्हणत असते, जानकी प्लीज मला सांग, हा सौमित्र माझ्याबद्दलच काही बोलत होता का? त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या तुझ्याबद्दल बोलण्याचा विषय काय असणार आहे? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, मला असं वाटतंय की हा सौमित्र तुला माझ्याबद्दल काही सांगत होता. त्यावर ऐश्वर्याला समजवण्याचा प्रयत्न जानकी करत असते आणि अशातच आता जानकीने ऐश्वर्याला त्या ठिकाणाहून तिथून नेलेलं असतं. सौमित्र स्वतःशी बोलत असतो, ही ऐश्वर्या दिसते तशी नाहीये, डबल ढोलकी आहे, इथे एक आणि तिथे एक असं बोलणारी आणि करणारी सुद्धा. मला हिचं खरं रूप वहिनीला दाखवावंच लागेल. वहिनीचा वापर करून घेते ही, वहिनीला अंधारात ठेवून ही असं दाखवते की मी सुद्धा या घरातील दुसरी जानकी आहे. आता एकटाच बडबड करणाऱ्या सौमित्राच्या खांद्यावर मागून ऋषिकेशने हात ठेवलेला असतो. त्यावेळेला सौमित्र दचकतो. ऋषिकेश म्हणत असतो, काय रे सौमित्र असा दचकलास का तू? म्हणजे जानकी जे काही बोलत होती ते खरं आहे तर? त्यावर सौमित्र म्हणत असतो, म्हणजे दादा काय बोलत होती वहिनी? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, तू कोणत्या तरी गोष्टीचा फार विचार करतोयस. त्यावर सौमित्र म्हणत असतो, दादा
असं काहीच नाहीये. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, तू विसरतोयस का? मी तुझा मोठा भाऊ आहे. दादा म्हणतोस ना मला? मग सांग मला काय प्रकरण आहे जे माझ्या भावाला खाताय? आणि अशातच आता सौमित्र म्हणत असतो, दादा दादा ऐश्वर्या दिसते तशी नाहीये. तिनेच विक्रांत भाऊजींचा खून केलाय. आता सौमित्रच्या तोंडून हे जे वाक्य ऐकलेलं असतं त्यानंतर ऋषिकेश हादरतो. ऋषिकेश म्हणत असतो, काय बोलतोयस तू? तुला तरी कळतंय का? त्यावर ऋषिकेशला शांत करत सौमित्र म्हणत असतो, दादा मी अगदीच चुकीचं बोलत नाहीये आणि माझ्याकडे या गोष्टीचा पुरावा देखील आहे. हे सगळं ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, सौमित्र जर असं असेल ना तर आपल्याला शर्वरीला या प्रकरणातून लवकरच सोडवता येईल. त्यावर सौमित्र म्हणत असतो, दादा अगदी बरोबर बोललास तू, पण तुला माहिती आहे का, ऐश्वर्याला सहजासहजी आपण पोलिसात देऊ शकत नाही, कारण तिची अशी काहीतरी पकड आहे जी आपल्याला या सगळ्यातून रोखते. आता ऋषिकेश म्हणत असतो, सौमित्र आता जे वाक्य तू वापरलेस ना त्या वाक्यानंतर मला तुझं म्हणणं काहीच समजलेलं नाहीये. तू मला नीट उलगडून सांगशील का? त्यावर ऋषिकेशला सौमित्र जे काही समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण ऋषिकेश मात्र नीट समजूनच घेत नसतो असं सौमित्रला वाटत असतं. इकडे आपण पाहतोय आता जानकीने ऐश्वर्याला तिच्या बेडरूम मध्ये सोडलेलं असतं आणि जानकी पुन्हा सौमित्राकडे आलेली असते. सौमित्र समोर ऋषिकेश काहीतरी बोलत आहे हे जानकीने पाहिलेलं असतं आणि जानकीच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच या दोघांमध्ये त्या ऐश्वर्या प्रकरणावर चर्चा होत असेल. आता जानकी तिथे पोहोचते आणि म्हणत असते, सौमित्र भाऊजी आता तर तुम्हाला खरं खुरं सांगावंच लागेल की नक्की काय प्रकरण आहे. त्यावेळेला सौमित्र म्हणत असतो, वहिनी दादा मी तुम्हाला आता असा काहीतरी पुरावा दाखवतो जो पाहिल्यानंतर तुम्हाला या प्रकरणात नेमका कसा काय ऐश्वर्याचा हात आहे हे लक्षात येईल. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता ऋषिकेश म्हणत असतो, सौमित्र एक गोष्ट लक्षात ठेव, ऐश्वर्यावर आरोप करण्याआधी ऐश्वर्या आपल्या घरची कोणीतरी आहे या गोष्टीचा विचार कर. त्यावेळेला सौमित्र म्हणत असतो, दादा गुन्हेगार हा कधीही आपला नसतो, तो गुन्हेगारच असतो. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश सौमित्र भाऊजी अगदी बरोबर बोलतायत, पण आधी हे जाणून घ्यावं लागेल की खरंच ऐश्वर्या प्रकरणामध्ये सामील आहे की नाही. आता सौमित्राने जानकीला म्हटलेलं असतं, जानकी वहिनी वाटलंच मला तू माझ्या बोलण्यावर कमी आणि त्या लबाड ऐश्वर्यावर जास्त विश्वास ठेवशील, पण हरकत नाही, होऊ शकतं असं, कारण ती ऐश्वर्या आहेच तशी हुशार. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता सौमित्रने स्वतःकडील तो व्हिडिओ जानकीच्या हातात दिलेला असतो. जानकी तो व्हिडिओ प्ले करते. त्या व्हिडिओमध्ये जे दाखवलेलं असतं ते पाहता जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी खरंच हे सगळं ऐश्वर्यानेच केलंय. त्यावर सौमित्र म्हणत असतो, अगं जानकी बहिणी या व्हिडिओत तर क्लिअर दिसतंय ना की ही समोरची बाई ऐश्वर्याच आहे. त्यावर जानकी म्हणत असते, हो ही ऐश्वर्याच आहे, पण विश्वास बसत नाहीये की हे सगळं ऐश्वर्या करू शकते. आणि त्या व्हिडिओमध्ये ऐश्वर्याने एका व्यक्तीला असं म्हटलेलं असतं, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला जे काही सांगणार आहे ते तुला करायचं आहे आणि जर तू ते करायला मला नाही म्हणालास तर त्या क्षणापासून या जगात तुझं अजिबात नामोनिशाण नसेल. हे वाक्य ऐकल्यावर समोरचा व्यक्ती घाबरलेला असतो आणि तो तात्काळ मी या कामासाठी तयार आहे असं म्हणतो. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, मग तर काळजीच करू नको, तू जगशील आणि परत तुझ्या हातात मी 5 लाख रुपये सुद्धा ठेवीन. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, पण नेमकं काय करायचं आहे. त्यावर ऐश्वर्याने त्या व्यक्तीला म्हटलेलं असतं, अमुक व्यक्तीचा फोटो बघ, ह्या व्यक्तीला तुला संपवायचं आहे. आणि अशातच आता तो व्यक्ती म्हणत असतो, मी कुणाला मारणार नाही. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, ठीक आहे तू मारू नकोस, मी मारते, पण त्या व्यक्तीला पुरायचं काम तर करशील ना. त्यावर तो व्यक्ती नाईलाजास्तव घाबरत हो म्हणतो आणि मग ऐश्वर्याने स्वतःकडील असलेल्या चाकूने विक्रांतचा खून केलेला असतो आणि थेट विक्रांतला त्या क्षणाला समोरच्या व्यक्तीकडे लपटून दिलेलं असतं. आता ती घाबरलेली व्यक्ती लगेचच रणदिव्यांच्या मागच्या बाजूला खड्डा करते आणि त्यात विक्रांतला गाडत असते. हे सगळं त्या व्हिडिओमध्ये दिसत असतं.
हे पाहून ऐश्वर्याच्या बाबतीत आता जानकी खूपच घाबरलेली असते आणि ऐश्वर्या खूपच डेंजर आहे हे जानकीला कळालेलं असतं. मग जानकी आता थरथरत्या हाताने तो व्हिडिओ सौमित्राच्या हातात देते आणि बोलू लागते, सौमित्र भाऊजी, खरंच मगाशी तुम्ही ज्या पद्धतीने टेन्शनमध्ये होतात ते अगदीच बरोबर आहे. आताही तुम्ही त्या प्रकारे टेन्शनमध्ये राहू शकता. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, जानकी अगं काय बोलतेस तू, बोलताना जरा विचार तरी कर. त्यावर ऋषिकेशला जानकी म्हणत असते, अहो ऋषिकेश, या ऐश्वर्याला आता आपण सोडायचं नाही. हिला वाटतं की ही एकदमच शाणी आहे, पण ही शाणी कमी आणि 1.5 शाणी जास्त आहे. आता तर हिला मी सोडणारच नाहीये. असं बोलून आता जानकी बाजूच्या टेबलाखाली ठेवलेला दांडका घेऊन ऐश्वर्याच्या बेडरूमकडे निघालेली असते. तेवढ्यात ऋषिकेशने जानकीला थांबवलेलं असतं. ऋषिकेश म्हणत असतो, थांब जानकी, असा कायदा हातात घेऊ नको. सौमित्र आपल्या घरातील वकील आहे आणि वकिलाच्याच घरात जर कायदा हातात घेतला गेला तर ते योग्य दिसणार नाही. सौमित्र, कायद्याच्या बाजूने तुला काय करता येईल ते कर. सौमित्रने पोलिसांना बोलवलेलं असतं आणि सौमित्र आलेल्या पोलिसांना तो व्हिडिओ दाखवतो. पोलीस तो व्हिडिओ बघतात आणि क्षणात ऐश्वर्या बाहेर या असं जोरात म्हणतात. ऐश्वर्या बाहेर येते. ऐश्वर्याला त्या क्षणाला कळत नाही काय झालंय ते, पण अचानकपणे आलेल्या पोलिसांनी आपल्यालाच पकडण्यासाठी पूर्ण सापळा रचला आहे हे जेव्हा ऐश्वर्याला कळतं त्याच वेळेला ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि ऐश्वर्या घाबरत असते. तेवढ्यात सौमित्र म्हणत असतो, बास झाली तुझी नाटकं. एक गोष्ट लक्षात ठेव, आतापर्यंत तू जे काही केलंयस ना ते जगासमोर आलं नसेल, पण हा सौमित्र तुला एक्सपोज केल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यावर सौमित्रला बाजूला घेत ऐश्वर्या म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, जर मला खड्ड्यात ढकलशील तर मी तुलाही खड्ड्यात ढकलीन. त्यावर सौमित्र म्हणत असतो, जाग, तुझ्याबरोबर खड्ड्यात यायला काय येडाय का मी. असं म्हणून सौमित्रने बाजूला असलेल्या पोलिसांना बोलावलेलं असतं आणि ऐश्वर्याचा हात त्यांच्या हातात दिलेला असतो. लगेचच पोलिसांनी त्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात. ऐश्वर्या म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, मला ओळखत नाही का तुम्ही, मी कोणाची मुलगी आहे. हे वाक्य ऐकल्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, तुम्ही कोणाचीही मुलगी असा, पण तुम्हाला कोणाचा खून करण्याचा अधिकार नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, म्हणजे. आणि अशातच आता ऐश्वर्याला पोलिसांनी 2 दंडुके फटके दिल्यावर ऐश्वर्याला कळून चुकतं की आपण विक्रांतचा खून केला आहे, म्हणून या क्षणाला आपल्याला अटक करण्यात आली आहे. तेवढ्यात आपण पाहतोय ऐश्वर्या म्हणत असते, पण तुमच्याकडे माझ्या विरोधात काही पुरावा असेल तर बोला. त्यावर ऐश्वर्याला आता पोलिसांनी दंडेबाजी करत असं म्हटलेलं असतं, पोलीस स्टेशनला चल, सगळं काही दाखवतो. पोलिसांनी ऐश्वर्याची फरफटत वरात काढलेली असते. ऐश्वर्या चांगली नाटकं करत असते, पण पोलिसांनी तिला चांगलंच आता दणकवलेलं असतं आणि मग तिला पोलीस स्टेशनला नेलेलं असतं. तिकडे आपण पाहतोय आता पोलीस स्टेशनमध्ये गेलेली ऐश्वर्या मला सोडा असं म्हणत असते, पण काही केल्या तिला आता कोणीच सोडत नसतं आणि समोरच्याच बॅरेकमध्ये ऐश्वर्याच्या विरोधात शर्वरी असते. शर्वरी म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही हिला सुद्धा अटक केली आहे, कोणत्या गुन्ह्याखाली. त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, ज्या गुन्ह्याखाली तुम्हाला अटक केली आहे तो गुन्हा तुम्ही केलेलाच नाहीये आणि न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्यासाठी तुम्हाला आत टाकण्यात आलाय. आता तुम्हाला निर्दोष सोडण्यात येईल, कारण याच ऐश्वर्याने तुमच्या नवऱ्याचा खून केला आहे. हे सगळं ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, आधी मला बाहेर काढा, मग हिला आत टाका. त्यावेळेला शर्वरीला आता ऐश्वर्या म्हणत असते, का ग, एवढी उत्सुकता आहे तुला बाहेर तुला यायची. त्यावर शर्वरी म्हणत असते, मला तुला थोबडवायचं आहे. तुझ्या कानाखाली जोपर्यंत आवाज काढत नाही तोपर्यंत मला बरं वाटणार नाही. माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केलास तू. त्यावेळेला ऐश्वर्या म्हणत असते, वेडी झालीस का तू. प्रयत्न नाही, त्याला संपवलंय, आता तो या जगात नाहीये, कळलं का शर्वरी. असं म्हणून शर्वरीला डिवचण्याचा प्रयत्न ऐश्वर्या करत असते. ऐश्वर्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे हे आता कळून चुकलेलं असतं, कारण ती पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा शर्वरीला खूपच डिवचत असते. आणि अशातच आता तिथे जानकी पोचते आणि बोलू लागते, काय गे ऐश्वर्या, आम्हा सगळ्यामध्ये खेळीमेळीचं वातावरण असताना तू कशाला क्लिष्ट केलंस का.
का मारलंस तू विक्रांत भाऊजींना? त्यावेळेला ऐश्वर्या म्हणत असते, बदला घेतला या शर्वरीचा, हिला खूप मस्ती होती. त्यावेळेला शर्वरीला तू त्रास द्यायचा ना, पण विक्रांत भाऊजींना का मारलंस असं विचारल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, हिला ना खूपच मस्ती होती, हिला त्रास दिला असता तर तिला त्रास झाला नसता. तिच्या नवऱ्याला मारून तिला जेवढा त्रास झाला आहे ना, ते मला बघायचं होतं. हे सगळं ऐकल्यावर सगळेच हादरलेले असतात आणि अशातच आता ऐश्वर्याला तात्काळ आत टाकून तिला चांगलीतली कडक शिक्षा द्या असं आता म्हणण्यात आल्यावर पोलीस म्हणत असतात, त्याची काळजी तुम्ही करू नका, आम्ही योग्य ती यांना शिक्षा देण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आम्हाला यांना कोर्टात उभं करावं लागेल. आता ऐश्वर्या तिथे आतमध्ये जात असते, पण ती खूप वेड्यासारखं वागत असते. सौमित्रने येऊन आता ऐश्वर्याच्या विरोधात आणखी एक पुरावा पोलिसांना दिलेला असतो आणि तो पुरावा पाहून पोलीस म्हणत असतात, मिस्टर सौजन्य, काळजी करू नका तुम्ही, आता तर या ऐश्वर्याची खरामपट्टी केल्याशिवाय आम्ही हिला काही सोडत नाही. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे, येत्या काळामध्ये ही ऐश्वर्या पूर्णपणे वेडी झालेली असेल आणि ती फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करताना दिसेल, बाकी कुणाचाच नाही असं काहीतरी वाटतंय. बाकी तुम्हाला आजचा भाग हा कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.